ऋतुजा कदम विशेष रिपोर्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आणि सुरुवातीला अर्थातच आजच्या सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, मनोज जरांगे यांचं उपोषण अखेर सुटलेलं आहे आणि मुंबईतलं आंदोलन सुद्धा स्थगित झालंय। गेले 5 दिवस मुंबईमध्ये जरांगेंचं आंदोलन सुरू होतं, मात्र कालपासून या आंदोलनासंदर्भातल्या वेगवान घडामोडी सुरू झाल्या। कारण या आंदोलनामध्ये कोर्टाची एंट्री झाली होती। एकीकडे कोर्टाने मुंबईचे रस्ते रिकामे करण्याचे आदेश दिलेले होते, तर दुसरीकडे इतके दिवस मराठा आरक्षणावर खल करणारं सरकार मसुदा घेऊन जरांगेंच्या भेटीला पोहोचलं। पुढे नेमकं काय झालं, जरांगेंचं उपोषण नेमकं कसं सुटलं आणि कसा उधळला गुलाल, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। राजे हो जिंकलो, मनोज जरांगेंचे हे शब्द, ज्याच्यासाठी केला होता मुंबईतल्या उपोषणाचा अट्टहास, त्याचा शेवट 2 प्रमुख मागण्या मान्य करून झालाय। हैदराबाद गॅजेटियरची लगेचच अंमलबजावणी करणार, सातारा गॅजेटियरची 1 महिन्यात अंमलबजावणी करणार, याचा GR निघाला आणि जरांगेंचं 5 दिवसांचं उपोषण सुटलं। 27 ऑगस्टला आंतरवाली सराटीतून निघालेले जरांगे पाटील 29 ऑगस्टला आपल्या हजारो समर्थकांसह मुंबईत डेरे दाखल झाले। आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी होती फक्त 5000 लोकांची, मात्र जरांगेंबरोबर गाड्या भरभरून हजारो समर्थक मुंबईत पोहोचले। 5 दिवस जरांगेंचं उपोषण आणि कार्यकर्त्यांकडून जरांगेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू राहिली। आरक्षणाचा गुलाल उधळल्याशिवाय माघार नाही, मेलो तरी चालेल पण GR आल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही, जरांगे पाटील आपल्या निर्धारावर ठाम होते। राज्याविषयी सरकारने किती आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन अन्याय करायचा प्रयत्न केला, तरी सरकारला सांगतो आणि फडणवीसांना सांगतो, सगळ्या मागण्याची हैदराबादचं गॅजेटियर, सातारा संस्थांचं गॅजेटियर, याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही। शुक्रवारपासून 3 दिवस जरांगेंचं आंदोलन आझाद मैदानात सुरू झालं। शुक्रवार, शनिवार आणि रविवार, यानंतर सोमवारपासून मुंबईत वाहतूक कोंडी झाली आणि दक्षिण मुंबईत गर्दी दिसू लागली। पाठोपाठ जरांगेंच्या आंदोलनाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाल्या। कोर्टही कठोर झालं आणि मंगळवारी दुपारी 4 वाजेपर्यंत मुंबईतले रस्ते मोकळे करा, रस्त्यावरून आंदोलकांना हटवा असे आदेश कोर्टाने दिले। मंगळवारी दुपारी 1 वाजता कोर्टात पुन्हा सुनावणी सुरू झाली आणि 3 वाजेपर्यंत आंदोलकांना हटवण्याचे आदेश कोर्टाने दिले। कोर्टाचे आदेश येताच पोलीसही ॲक्शन मोडवर आले आणि पोलिसांनी CSMT परिसर आणि आझाद मैदान इथून आंदोलकांना हटवायला सुरुवात केली। गाड्या भरभरून आंदोलकांना नवी मुंबईकडे पाठवायला सुरुवात झाली। एकीकडे कोर्ट कठोर झालं होतं, दुसरीकडे पोलीस ॲक्शन मोडवर आले होते, तिसरीकडे सरकारमध्येही हालचाली सुरू झाल्या होत्या। सरकारचा नवा मसुदा घेऊन मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, उद्योग मंत्री उदय सामंत आणि क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आझाद मैदानात जरांगेंच्या भेटीला गेले। सरकारनं नवा मसुदा जरांगेंच्या हाती दिला। गेले 4 दिवस प्रचंड आक्रमक असलेल्या जरांगेंचा सूर अचानक सरकारचं शिष्टमंडळ भेटीला येताच थोडा बदलला। जरांगेंनी संपूर्ण मसुदा वाचून दाखवला। जरांगेंनी मसुद्यात काही बदलही सुचवले आणि बदल सुचवल्यानंतर सरकारनं तसे बदल केले आणि पुढच्या तासाभरात GR निघाला। GR हाती आल्यानंतर जरांगेंनी त्यामध्ये सुद्धा बदल सुचवले, तेही तातडीनं मंजूर करण्यात आले। विखे पाटलांच्या उपस्थितीतच जरांगेंनी लिंबू पाणी पिऊन उपोषण सोडलं आणि जरांगेंना आनंदाश्रू अनावर झाले। ज्यांचा खरा क्लेम आहे पण कागदपत्रांच्या अभावी त्यांना तो क्लेम मिळत नव्हता, अशा मराठा समाजाच्या लोकांना आता याचा फायदा मिळणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की एक
मराठा समाजाकरता अतिशय चांगला निर्णय आणि विशेषतः हा सगळा प्रश्न सर्वाधिक मराठवाड्यामध्ये होता, कारण मराठवाड्यात रेकॉर्ड्स नाही आहेत आणि म्हणून मराठवाड्याकरता हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होता आणि मराठवाड्यातनं इतरही भागांमध्ये राहायला गेलेले जे लोक आहेत त्यांच्याकरता महत्त्वाचा होता. मला असं वाटतं की त्याच्यावर एक संवैधानिक तोडगा आम्ही काढू शकलो आहोत, एक असा तोडगा काढू शकलो आहोत की जो कोर्टातही टिकेल आणि त्यातनं लोकांना फायदा होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की मी स्वतःही मंत्रिमंडळ उपसमितीच्या कामावर समाधानी आहे. त्यांनी उत्तम काम या ठिकाणी केलेलं आहे, मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि या सगळ्याच्या दरम्यान थोडा मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. खरं म्हणजे त्या संदर्भात मुंबईकरांची दिलगिरी देखील मी व्यक्त करतो की जो काही त्रास त्यांना सहन करावा लागला आहे. पण मला असं वाटतं की शेवटी एक चांगला निर्णय या ठिकाणी आपण घेतला आहे. जेव्हा टीका झाली त्याही वेळेस मी विचलित झालो नाही, कारण माझ्यासमोर एकच ध्येय होतं की समाजाला न्याय द्यायचा आहे आणि तो न्याय देताना दोन समाज एकमेकासमोर येणार नाहीत, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, दोन समाजामध्ये याला दिलं म्हणून त्याच्यात अन्यायाची भावना तयार होणार नाही. अशा प्रकारचा निर्णय आपल्याला करावा लागेल, कायदेशीर निर्णय करावा लागेल. आणि म्हणून या संदर्भात जे जे काही कायदेशीर आहे त्याचा सगळा अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. याचं श्रेय हे आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीला आपण दिलं पाहिजे की ज्यांनी खूप चांगलं काम याच्यामध्ये केलेलं आहे, ज्यांनी खूप मेहनत याच्यामध्ये केलेली आहे आणि पुढेही ही समिती सातत्याने समाजाकरता काम करेल. मी एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगतो, मला दोष दिले, शिव्या दिल्या तरीही मी समाजाकरता काम कालही करत होतो, आजही करतो, उद्याही करत राहील. मराठा समाज असो, ओबीसी समाज असो की महाराष्ट्रातला कुठलाही समाज असो, प्रत्येक समाजाकरता काम करणं हे माझं मी कर्तव्य समजतो. त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात, कधी तुम्हाला फुलांचे हार देखील मिळतात. मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन करतो आणि तमाम मराठा समाजाच्या बांधव भगिनींचं अभिनंदन करतो की त्यांनी जे आंदोलन केलं होतं ते आंदोलन आज मागे घेतलं आणि एक मोठा प्रश्न जो आहे तो मार्गी लागलेला आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचंही अभिनंदन करतो. मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी, अजितदादा आम्ही या विषयावर अतिशय गांभीर्याने घेतलं. सकारात्मक दृष्टीने सरकारने याच्यावर विचार केला आणि एक उपसमिती राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही केली आणि त्या समितीने देखील यावर साधक बाधक विचार करून एक आम्ही निर्णय घेतलेला आहे. अखेर आझाद मैदानात गुलाल उधळला गेला. जरांगे म्हणाले, राजे हो, तुमच्या ताकदीवर जिंकलो. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.